रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर. रेपो दरात पाव टक्क्यांची कपात. वाहन आणि गृहकर्ज स्वस्त होणार. अमेरिकेनं प्रतिआयात शुल्क लावल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चिततेचं वातावरण. याचा प्रभाव निर्यातीवर पडण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून व्यक्त. चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 104% आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. व्यापार युद्ध तीव्र होण्याचे संकेत. अमेरिकेच्या प्रतिआयात शुल्कामुळे जागतिक स्तरावरील चिंताजनक स्थिती आणि संभाव्य संधींबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी बोलावली निर्यातदारांची बैठक. परदेशी बँकांसाठी भारतात आकर्षक संधी असल्याचं सांगत केंद्रीय वित्तमंत्र्यांचं इंग्लंडच्या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचं निमंत्रण. पोर्तुगालचा यशस्वी दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं दाखल. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी करणार शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा. नवकार मंत्राच्या सामुदायिक पठणामध्ये पंतप्रधान सहभागी. नवकार मंत्र हा स्वतःपासून समाजापर्यंत सर्वांना मार्ग दाखवतो असं सांगत विकसित भारतासाठी नवसंकल्प करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. आधार पडताळणी झाली सोपी. नवीन आधार ॲपद्वारे आधार तपशिलाची डिजिटल पडताळणी करता येणार. आधार कार्डाची प्रत देण्याची गरज नाही. अश्विनी वैष्णव यांची माहिती. देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू. या कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन. आणि ISSF नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत विजयवीर सिद्धू आणि सुरुची सिंगची सुवर्णपदकाची कमाई. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे